भारतवासियांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय पूर्ण भारतवर्षात। आमच्या भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभेच्या कार्यालयातही मोठ्या उत्साहात आज तो साजरा करण्यात आला। या ठिकाणी आपण स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष आपण आपल्या मर्जीप्रमाणे स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या इच्छेप्रमाणे जगू शकतो, वागू शकतो, विचार करू शकतो। याचं सगळ्यांचं श्रेय ज्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली, बलिदान दिलं, अशा सर्व सैनिकांना, अशा सर्व बलिदान देणाऱ्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली असल्या दिवशी वाहतो। आम्ही त्यांचं स्मरण करतो आणि आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचे आभार व्यक्त करतो। यानंतर भारतीय जनतेचे एक कर्तव्य आहे की त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य अबाधित राखणं आणि त्यानुसार आपली वाटचाल करणं, त्याचं या भारताचं नाव जगभरात रोशन करण्यासाठी प्रयत्न करणं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील आपल्या बहिणींसाठी एक अनोखी भेट दिली। रक्षाबंधनच्या आधी त्यांना प्रत्येकीला महिन्याला 1500 रुपये त्याच्या अकाउंटला जमा होतील असं त्यांनी म्हटलं, फॉर्म भरून घेतले। आणि आनंदाची गोष्ट अशी की स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अनेक महिलांच्या, अनेक भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमाही झाले। आश्वासनपूर्ती ज्याला म्हणतात ना, ही या महाराष्ट्र शासनाने दाखवून दिली। अनेक विरोधक विरोध करतात, टीका टिप्पणी करतात, पण निर्णय क्षमता नसल्यामुळं त्यांना निर्णय घेता आले नाहीत। आणि ज्यांनी निर्णय घेतलेत त्यांना असं वाटतं की या सरकारने निर्णय घेतलेत, चांगलं काम करत आहेत, लोकांची सहानुभूती मिळते, भगिनींची सहानुभूती मिळते, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले आणि त्यामुळे ते त्याच्यावर टीका टिप्पणी करतात आणि काही लोक कोर्टातही जात आहेत। पण कोर्टाने फटकारले की हे सगळं देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यांनी जर ते दिलं आहे तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही, त्याचे इम्प्लिमेंटेशन करू शकतो। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना, सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या दिवसांमध्ये जेव्हा देशाच्या बाहेरच्या देशांमध्ये बांगलादेश असू दे किंवा श्रीलंका असू दे, पाकिस्तानमध्ये अराजकता माजलेली असताना या खंडामध्ये भारत देश आज स्वाभिमानाने उभा आहे। जिथे ज्या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या शेख मुजीबचा पुतळा तोडतात तो देश आणि आज आपला भारत देश आणि त्यांची पंतप्रधान आपल्या देशामध्ये रक्षणासाठी म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी येते आणि आपण त्याला संरक्षण देतो। यात किती मोठी म्हणजे भारताची भूमिका आहे। नक्कीच आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण भारतासारख्या देशामध्ये एकदम स्वतंत्र लाईफ जगतोय।